नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, आरटी 2026-27 बद्दलची नवीन अपडेट आलेली आहे. आता या अपडेटमध्ये आहे तरी काय? पालकांनी काय काय काळजी घ्यायची, विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायची, कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, या सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. त्याच्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. म्हणजे आमच्या ज्या नवनवीन अपडेटेड व्हिडिओ असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथं आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे की पालकांसाठीच्या ज्या सूचना आहेत 2026-27 त्या दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे तर ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे की पालकांसाठीच्या सूचना 2026-27 याच्यामध्ये त्यांनी सांगितले आरटी प्रवेश प्रक्रिया 2026-27 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळून अर्ज भरून पूर्ण करावा. आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि Google लोकेशन पुन्हा तपासून पाहावे. अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये. आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरील जन्मदिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही. सन 2026-27 साठी फक्त 1 किलोमीटर अंतरपर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील. प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावीत. लॉटरी लागली आणि कागदपत्रे नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी. अर्ज भरून झाल्यानंतर जर तो चुकला असेल असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एका बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेतून समाविष्ट केले जाणार नाहीत. अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर, अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल. अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकव्हर पासवर्ड यावर क्लिक करून रिसेट करावा. म्हणजे आता सुरुवातीला त्यांनी काय सांगितलेलं आहे, की आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरील जन्मदिनांक लिहावा. म्हणजे जो तुमचा ओरिजिनल जन्मतारीख आहे, ती जन्मतारीख आपल्याला याच्यामध्ये टाकायची. याचं कारण असं आहे, एकदा जर जन्मतारीख चुकली, तर पुढे आपल्याला कंटिन्युअसली त्याच्या दाखल्यावरती तशी जन्मतारीख येणार आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय, की 26-27 च्या नियमानुसार शाळेपासून फक्त आणि फक्त तुम्हाला 1 किलोमीटरच्या अंतरापर्यंतच उपलब्ध होणार आहे. तिथून पुढे जर असेल 1.1 असेल, 1.2 असेल, तर त्याच्यासाठी उपलब्ध नसणार आहे. आणि पात्रतेसाठी असणारी आवश्यक सर्व कागदपत्रे जे आहेत, ते अपलोड करणे गरजेचे आहे. म्हणजे एखादा कागद जरी तुम्ही अपलोड नाही केला गरजेचा असणारा, तर तो पूर्णपणे अर्ज बाद होणार आहे. त्यानंतर अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला असे समजले, तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा. सबमिट केल्यानंतर कुठलाच अर्ज डिलीट होत नाही. त्याच्यामुळे काळजी घ्या, की सबमिट करण्यापूर्वी एकदा रिचेक करा आणि त्याच्यानंतरच सबमिट करा. समजा काही चुकलं असेल, तर तो पूर्ण अख्खा फॉर्मच डिलीट करा सबमिट करण्याच्या आधी आणि डायरेक्ट नवीन अर्ज भरा. ते सोपं पडेल तुम्हाला. त्याच्यानंतर एका पालकाने 2 अर्ज भरू नयेत. म्हणजे एकाच बाळासाठी जर पालकाने 2 अर्ज भरले असतील आणि ते जर तसे सापडले, तर ते दोन्ही अर्ज त्यांचे लॉटरीमधून बाद होतील. कुठलाही एक अर्ज जागेवर राहील आणि एक अर्ज बाद होईल असं केलं जाणार नाही. अर्ज भरल्यावर पालकांची अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर, अर्जाची प्रत स्वतःजवळ ठेवावी. म्हणजे जो काही तुमचा अर्ज क्रमांक आहे, त्याच्यातला तुमचा जो मोबाईल नंबर आहे आणि त्या अर्जाची ओरिजिनल प्रत जी काही तुम्हाला मिळणार आहे, पी मधली जी तुम्ही प्रिंट काढून ठेवता, तर ती जोपर्यंत लॉटरीची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती जपून ठेवायची आहे. कारण जर तुमचं नाव लागलं आणि तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील, तर तुम्ही पुढची प्रोसेस करू शकत नाही. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल. म्हणजे भविष्यात समजा लॉटरीमध्ये तुमच्या विद्यार्थ्याचं नाव आलं, तुमच्या मुलाचं नाव आलं आणि त्याच्यानंतर काही काळानंतर जर समजलं, की तुम्ही जी अर्जात भरलेली माहिती आहे, ही खोटी आहे किंवा चुकीची माहिती भरलेली आहे, तर तुमचा त्या क्षणी तुमच्या पालकाचं ते वर्ष वाया जाईल आणि त्या विद्यार्थ्याचा जो ॲडमिशनची प्रोसेस आहे, ती रद्द करण्यात येईल. अर्ज करताना पासवर्ड विसरला तो रिकव्हर पासवर्ड यावर क्लिक करून तो भरावा. म्हणजे ते सोपं आहे. ते एवढं काही अवघड नाहीये. त्यानंतर अजून त्यांनी खाली काय सांगितलेलं आहे, की आर-टी प्रवेश 25% प्रवेश 26-27 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 28/2/2026 पर्यंत राहील. म्हणजे मित्रांनो,
आज तारीख आहे 17. आजपासून फॉर्म चालू झालेले आहेत. आजपासून 28 तारखेपर्यंत म्हणजे साधारणतः 9 ते 10 दिवसापर्यंत तुम्हाला अर्ज भरण्याची मुदत आहे. त्या अर्ज भरण्याच्या मुदतीमध्येच तुम्हाला भरावे लागणार आहे. 28/2 म्हणजे 28 फेब्रुवारी नंतर जर तुम्ही भरायला गेले, तर तुमचा अर्ज सबमिट होणार नाही किंवा ती वेबसाईटच ओपन होणार नाही. दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल. मग दिव्यांग बालक जर असेल, तर त्यांनी दिव्यांगासाठी अप्लाय करताना त्याचं जे प्रमाणपत्र आहे ते कमीत कमी 40% पर्यंतचं असावं. त्याच्या पुढं असेल तर त्याला ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे पकडण्यात येईल. समजा एखादा बालक 10%, 20%, 30% असेल तर त्याला ग्राह्य धरले जाणार नाही. सन 2026-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. म्हणजे तुम्ही या वर्षी जर ॲडमिशनसाठी विद्यार्थ्याच्या जर गॅस पुस्तक म्हणजे तुमचं गॅस पुस्तकाचा जो पत्ता असतो, त्या पत्त्याच्या बेसवर जर तुम्ही ॲडमिशन करणार असाल आणि निवासी पुरावा म्हणजे रहिवासी पुरावा म्हणून जर तुम्ही ते दाखवणार असाल, तर ते पकडण्यात येणार नाहीये किंवा ते ग्राह्य धरण्यात येणार नाहीये. सन 2026-27 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही रहिवासी म्हणून पुरावा देत असताल, तर त्याच्यामध्ये गॅस पुस्तक तर रद्द केलेलंच आहे. पण बँकेमध्ये पण तुम्हाला प्रायव्हेट बँकांचे पुस्तक ग्राह्य धरले जाणार नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रीयकृत म्हणजे नॅशनलाइज ज्या बँका असतात, जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, महाराष्ट्र बँक आहे, या बँकांचेच पासबुक ग्राह्य धरले जाणार आहेत. आणि शेवटचं त्यांनी सांगितलेलं आहे, की अर्ज भरताना लोकेशन चुकवू नये. म्हणून Google मॅपवर पत्ता टाकून मिळालेले लॅटिट्यूड, लॉन्गिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. म्हणजे अर्ज भरताना जर तुम्ही लॅटिट्यूड, लॉन्गिट्यूड जर व्यवस्थित टाकला, तर तुमचं लोकेशन चुकणार नाही आणि तुम्हाला लॉटरी लागण्याचं किंवा तुमच्या विद्यार्थ्याचं त्या लॉटरीमध्ये नाव येण्याचे चान्सेस वाढतील. आणि शेवटचं सांगितलेलं आहे, बालकाच्या जन्मतारखेबाबत दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या असल्यास त्वरित या मेल आयडीवरती मेल पाठवा. समजा तुमची जन्मतारीख जर काही चुकली, तर ती जन्मतारीख करेक्शन करण्यासाठी तुम्ही लगेच मेल करून ते करेक्शन करून घ्यावं. जर ते करेक्शन नाही केलं, तर त्या विद्यार्थ्याच्या येणाऱ्या दाखल्यावरती तशी जन्मतारीख राहील आणि भविष्यात त्याच्यासाठी प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. कारण येणारा शाळेचा दाखला आणि जन्माचा दाखला या दोन्हीवरती वेगवेगळी तारीख असेल. याच्यामुळं भविष्यात जर कुठली स्कीम बसणार असेल, तर ती त्या विद्यार्थ्याला स्कीम बसू शकत नाही. तर अशा पद्धतीची ही महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.